कळमनुरीच्या चिंचाळेश्वर महादेव मंदिर ते ओम कयाधू महादेव मंदिर परिसरातून निघणारी भव्य कावड यात्रा ही कावड यात्रा मराठवाड्यातील सर्वात मोठी समजली जाणारी कावड यात्रा आहे। आमदार संतोष बांगर यांच्या नेतृत्वात निघालेली ही कावड यात्रा आहे आणि याच कावड यात्रेमध्ये आज महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह मंत्री व उपस्थित राहणार आहेत आणि या कावड यात्रेमध्ये 50,000हून अधिक भाविक भक्त मंडळी उपस्थित राहणार असल्याचे बोलले जाते। आता विधानसभेच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे या जनतेला काय संबोधतील ते पाहणं तितकंच गरजेचं आहे। याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी बालाजी पोले यांनी। पाहूया। नमस्कार, मी बालाजी पोले, प्रतिशोध न्यूज मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। महाराष्ट्रातील सर्वात मोठी मानली जाणारी कावड यात्रा संतोष दादा बांगर यांच्या नेतृत्वात मागील 15 वर्षापासून निघत असते। या कावड यात्रेसाठी 50,000च्या वर भाविक भक्त शिवभक्त या ठिकाणी येत असतात। आपण पाहू शकता की हिंगोली या ठिकाणी आज महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथभाई शिंदे या ठिकाणी आज या कावड यात्रेला उपस्थित राहणार आहेत। आपण या ठिकाणी बघू शकता की माझ्या पाठीमागे बघा तुम्ही, या ठिकाणी मोठं एक स्टेज केलेलं आहे आणि या हिंगोली नाका या परिसरामध्ये आज या ठिकाणी प्रत्येक ठिकाणी मोठमोठाले बॅनरबाजी करत फ्लेक्स या ठिकाणी लावलेले आहेत आणि LED सुद्धा लावलेली आहे आणि हिंगोली नाका या परिसरात पोलिसांचा चोख बंदोबस्त देखील या ठिकाणी पाहायला मिळत आहे। आणि महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथभाई शिंदे आज हिंगोली जिल्ह्यातील जनतेला काय संबोधित करतील याकडे आता संपूर्ण हिंगोली जिल्ह्यात लक्ष लागले आहे। प्रतिशोध न्यूज साठी बालाजी पोले, हिंगोली।